भाजपने हिंदुत्व सोडलंय, राम कोणाची खासगी मालमत्ता नाही या शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली। मंदिरांच्या पैशातून आमदार खासदार फोडले असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलाय। तर ठाकरेंना आता राम आठवतोय असं म्हणत भाजपकडून उद्धव ठाकरेंवर पलटवार करण्यात आला। अनेक जण जे साधू आहेत ते आज राग व्यक्त करतायत, संताप व्यक्त करतायत। आणि एका साधूंनी तर सांगितलं, हे तो मंदिर नाहीये, हे तर म्हणे पैसा गोळा करण्याचं केंद्र झालेलं आहे भाजपचं, एटीएम। आणि मग आणखीन काही जणांनी म्हणाले की तिथे जो काही पैसा गोळा केला गेला, तिथे जो काही तिजोरीवरती डल्ला मारला गेला, त्यातून आमदार खासदार विकत घेतले गेले। जेव्हा राम मंदिर बांधलं गेलं त्यावेळेला काँग्रेसवर बहिष्कार टाकला, हे त्याच्या सोबत होते, तिथे कोणी त्यावेळेला गेले नाही। जो जाईल त्यावर कारवाई होईल असं काँग्रेस अध्यक्षांनी फरमान काढला राष्ट्रीय। आणि आता तुम्ही काय रामराम करतायत? आता काँग्रेसला आता राम आठवतोय, आता शिवसेना जी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेली आहे त्यांना सुद्धा तर राम आठवतोय। मला वाटतं यांनी आता किती काही केलं तरी यांच्या मदतीला कोणी राम धावून येणार नाही।